नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टरमध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा शुभारंभ करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे: पुनर्वित्तम पुनर्मित्रम, पुनर्वित्तम पुनर्मित्रम, पुनर्भार्या पुनर्मही, पुनर्भार्या पुनर्मही, एतत् सर्वं पुनर्लभ्यम, एतत् सर्वं पुनर्लभ्यम, न शरीरम पुनः पुन्हा, न शरीरम पुन्हा पुन्हा. म्हणजे मित्रांनो, जे संपत्ती आहे म्हणा, पैसा आहे म्हणा, किंवा मित्र आहेत म्हणा, किंवा भार्या म्हणजेच बायको म्हणा, किंवा राज्य म्हणा, एकदा गेलं किंवा गमावलं तर पुन्हा मिळवता येतं. पण आपलं जे शरीर आहे, आपलं जे काय आहे, ते एकदा गेलं की पुन्हा आपल्याला मिळवता येत नाही. तर मित्रांनो, आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे, आपलं शरीर आपल्याला सांभाळायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. आणि हे जे शरीर आहे ते जे हालचाल करतं ते सांध्यांच्या माध्यमातून, गुडघ्यांच्या माध्यमातून. तर आज आपल्याला याविषयीच जाणून घ्यायचं आहे, याविषयीच ज्ञान घ्यायचं आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. जाणकार मित्रांनी आजचा विषय ओळखला असेल. आजचा विषय आहे गुडघ्यांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार. गुडघ्यांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला तज्ज्ञ अनुभवी असे आयुर्वेदाचार्य आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अतुल कुंभारे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे यांचा परिचय तुमच्याशी करून देतो. आपण आयुर्वेदाचार्य आहात, तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आहात. आपण MD केलेलं आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये. पुढे डॉक्टर कुंभारे यांनी 15 वर्ष आयुर्वेद पद्धतीने रुग्णसेवा आपण देत आहात. सर, कॅन्सर म्हणा किंवा मणक्याचे आजार, किडनीचे आजार, वंध्यत्व, थायरॉईड, उंची वाढवणं, तसेच इतर जे जुनाट आजार आहेत त्याच्यावर उपचार करण्यात त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यांचा हातखंडा आहे या आजारांमध्ये उपचार करण्याविषयी. अजून सांगायचं झालं तर डॉक्टरांनी केलेल्या आयुर्वेदिक उपाययोजनांमुळे अनेक रुग्णांच्या मणक्याचं म्हणा, सांध्याचं म्हणा, मूळ व्याधीचं म्हणा, मूतखडा म्हणा, किंवा गर्भाशय कधी कधी काढून टाकायची वेळ येते. तर असं जे ऑपरेशन आहे ते पण यशस्वीरित्या सरांच्या औषधोपचाराने टाळलं गेलेलं आहे. सरांनी कोविड आणि पोस्ट कोविड रुग्णांवर, तसेच न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये जेव्हा ऑक्सिजन लेवल खाली जाते तर ती वाढवण्यासाठी सर जे आयुर्वेदिक उपाययोजना करतात त्याला पण भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे. आणि डॉक्टर आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करतात. व्हिडिओ कॉलद्वारे जे आहेत ते रुग्णांना तपासून मग औषध कुरिअर दवाखान्याद्वारे केलं जातं. तर ही सोय देखील उपलब्ध आहे. तर याचा जरूर जे आपले रुग्णमित्र आहेत ते फायदा करून घेऊ शकतात. असे अनुभवी तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य आज आपल्या भेटीला आलेले आहे. त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. पुन्हा एकदा नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. पहिला प्रश्न सर असा असेल की आजचा जो विषय आहे गुडघ्यांचा आणि सांध्यांचा, तर त्याच्या रचनेविषयी आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. सांधा हा शब्द संस्कृत संधी या शब्दापासून आलेला आहे. संधी म्हणजे काय? सांधयती ती संधी. तर कुठलीही दोन गोष्टी एकत्र आणणं म्हणजे संधी. आणि इथं मानवी शरीरामध्ये संधी म्हणजे जॉईंट्स असं ढोबळमानाने वापरलं जातं. तर अस्थि संयोग स्थानम, दोन हाडं एकत्र येणं म्हणजे संधी. आणि मग त्यामध्ये फक्त हाडच असं किंवा बोन्स असे नसतात, तर त्याची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी मसल्स असतात, त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी लिगामेंट असतात, त्यात घर्षण होऊ नये म्हणून आत बरसा म्हणजे वंगणाच्या पिशव्या अशा पद्धतीने त्या बसवलेल्या असतात. तर अशा पद्धतीने सांधा बनतो. आणि याचे वेगवेगळे प्रकार असतात. बॉल अँड सॉकेट जॉईंट, हिंज जॉईंट, असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार असतात. बॉल अँड सॉकेट जॉईंटमध्ये म्हणलं तर शोल्डर जॉईंट झाला, किंवा खुब्याचा सांधा म्हणजे ज्याला हिप जॉईंट असं मराठीत म्हटलं जातं, तर तो सांधा झाला. जसं सॉकेटमध्ये बॉल बसवलेला असतो त्या पद्धतीने या सांध्यांची हालचाल होत असते. आपल्या शरीरात एकमेव जॉईंट असा आहे की ज्याचं कम्प्लीट रोटेशन होतं, ते म्हणजे शोल्डर जॉईंटचं. तर ती अशी रचना असली, बॉल सॉकेट जॉईंट ही रचना असल्यामुळे या पद्धतीने होतं. दुसरा प्रकार येतो हिंज जॉईंट. आपल्या दाराच्या ज्या बिजागऱ्या असतात ज्यामुळे दार मागे पुढे होतं, तर त्या पद्धतीची रचना असते. जो आपला हा एल्बो जॉईंट आहे, नंतर गुडघाचा जो सांधा आहे तोही त्या पद्धतीनेच काम करतो. नंतर
जे हातापायांची बोटं असतात तिथंही तो सांधाच आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर पाठीच्या मणक्याचे जे व्हर्टिब्रल कॉलममध्ये विविध मणके असतात तर तेही एकमेकांवर ठेवलेले असतात. जसं पाटावर वटा किंवा उखळ असतं, ज्याला उलुखल संधी असं संस्कृतमध्ये म्हणतात, तर त्या पद्धतीने त्याची हालचाल होत असते. आणि शेवटी माकड हाड. अशा पद्धतीने आपल्या शरीरात बरेचसे सांधे किंवा जॉईंट्स हे असतात. आणि त्यातील सगळ्यात म्हणजे मोस्ट कॉम्प्लिकेटेड जॉईंट किंवा लार्जेस्ट जॉईंट जर म्हटलं तर तो नी जॉईंट, ज्याला गुडघा असं म्हटलं जातं, संस्कृतमध्ये जानुसंधी असं म्हटलं जातं, तर तो असतो. तर आणि तो हिंजे जॉईंट या प्रकारचा असतो, म्हणजे बिजागरांसारखा असतो. तर आता याला एवढं कॉम्प्लिकेटेड किंवा मोस्ट लार्जेस्ट असं का म्हटलेलं आहे, तर आपण जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्या शरीराचं जे काही वजन आहे ते सगळं गुडघ्यावर येतं. आणि याची रचना त्यामुळे निसर्गाने अशी बनवलेली आहे की आपल्या मांडीतील जे बोन असतं, ज्याला फिमर असं म्हणतात, संस्कृतमध्ये त्याला उरू असते असं म्हणतात, आणि खालील पायातील 2 बोन टिबिया, फिब्युला, आणि नंतर त्याच्या पुढे गुडघ्याची वाटी, ज्याला बोलीभाषेत म्हणतात, आणि पटेला हा त्याचा मेडिकल वर्ड आहे. तर हे एकत्र येऊन ते बनलेला असतो. आणि त्याची हालचाल व्यवस्थित होण्यासाठी क्वाड्रिसेप्स, फिमोरिस सारख्या वेगवेगळ्या त्याला मसल्स जोडलेल्या असतात. आणि त्याला प्रोटेक्शन मिळावं म्हणून वेगवेगळ्या लिगामेंट्स असतात. आता आपण चालताना कधी असं होतो का? नाही, कारण त्याला एक्सटर्नल लिगामेंटने त्याला बाहेरून प्रोटेक्शन केलेलं आहे. आणि आतून ती रचना व्यवस्थित राहावी म्हणून सायनोव्हियल मेम्ब्रेन असतं. आणि हे संरचना एकमेकांवर घर्षण होऊ नये, घासू नये म्हणून त्यात विविध बरसा बसवलेले असतात. बरसी हे त्याचं अनेक वचन झालं. जवळपास 13 प्रकारचे बरसी आणि फॅट बॅग त्यामध्ये बसवलेले असतात. आपण बोलीभाषेत त्याला वंगणाच्या पिशव्या किंवा मेदाच्या पिशव्या असं म्हणू शकतो, की जेणेकरून हा सांधा एकमेकांवर घासला जात नाही. आणि आयुर्वेदीय दृष्टिकोनातून बघितलं तर मानवी शरीर किंवा कुठलाही अवयव हा दोष, धातू, मलामूलम यापासून बनत असतो. म्हणजे दोष, धातू आणि मल. दोष म्हणजे इथं दोष असं नाही घ्यायचं, तर दोष हे आपल्या वात, पित्त, कफ हे आपल्या शरीराचे 3 पिलर आहेत. जेव्हा हे समस्थितीत असतात किंवा इक्विलिब्रियममध्ये असतात तेव्हा माणूस निरोगी असतो. तर यामध्ये रचनात्मक दोष हा कफ असतो, त्यामुळे तो जवळ असा चिटकून राहतो सांधा. आणि कार्यात्मक त्याच्या हालचालीसाठी, वळणासाठी वात दोष त्यामध्ये प्रभुत्व असतं त्यात. आणि धातूमध्ये अस्थि धातू त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे अस्थि धातूतूनच तो बनलेला जातो. बाकी लिगामेंट्स वगैरे हे रक्तातून बनलेले असतात. फारच छान, फारच छान. मित्रांनो, डॉक्टर कुंभारे आपल्याला सहज सोप्या बोलीभाषेमध्ये जो अवघड आणि किचकट असा प्रकार आहे ते आपल्याला समजून सांगतायत. रचना सांगितली, कसे आधार, कसा गुडघा जो आहे, गुडघ्याची रचना, कसा आधार शरीराचं वजन पेललं जातं, आधार दिला जातो, त्याविषयी जाणलं. तर डॉक्टर साहेब आम्हाला सांगा, मग हे गुडघ्याचे आजार होण्याची कारणं काय आहेत त्याविषयी थोडं सांगा. कोणतेही आजाराची जी कारणं असतात ती ढोबळमानाने 3 कॅटेगरीत आपण डिवाइड करू शकतो. एक म्हणजे आहारज, आपण जे काय खातो त्या पद्धतीने. विहारज म्हणजे आपल्या हालचाली किंवा फिरणं वगैरे यावर ते अवलंबून असतात. आणि तिसरं की ते इतर दोषातनं उत्पन्न होत असतात. तरी या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन करू शकतो. तर आहारामध्ये तुरट, तिखट, कडू चवीचे अन्न जास्त प्रमाणात खाण्यात येणं, कोरडे अन्न की जसं बऱ्याच जणांना फरसाण, भेळ, पाव, हरभरा, पावटे अशा अन्न जास्त प्रमाणात खाण्यात येतात. याशिवाय भुकेची संवेदना झाली किंवा वेळ झाली तर जेवण न करणे किंवा भूक नसेल तर जेवण करणे, या पद्धतीने केलं तरी हा त्रास वाढू शकतो. नंतर वेग धारण हे कॉन्सेप्ट आयुर्वेदात सांगितलेले आहे की 13 पद्धतीचे वेग असतात. ते जर धारण केले तर विविध आजार उत्पन्न होतात. म्हणजे मल, मूत्र, निद्रा म्हणजे झोप, भूक हे गोष्टी ज्या आल्यात त्या आल्या की त्याचं हे करावं. भूक लागली की जेवण केलंच पाहिजे, झोप आली की झोपलं पाहिजेच. तर या पद्धतीने ते असतं. तर मलमूत्रांचे जेव्हा संवेदना येते पण ते जायचं टाळलं जातं तर त्यावेळेस ही शरीरातला वात वाढून ही संप्राप्ती घडू शकते. नंतर बऱ्याच जणांना अतिजागरण करण्याची सवय असते, त्या जागरणामुळे हे वाढू शकतं. नंतर विहाराजमध्ये की बऱ्याच जणांना खूप सतत प्रवास करावा लागतो. ह्या सतत केलेल्या प्रवासामुळेही पाय आपल्या आधांतरी ठेवले जातात, त्यामुळे शरीरातलं रक्त आणि वात बिघडतो. नंतर
बऱ्याच जणांना बैठे काम करायची खूप सवय असते किंवा त्यांचा पेशाचा असतो, पण खाली फूट रेस्टचा वापर केला जात नाही. अशा कंडिशनमध्ये किंवा असे काही पेशा किंवा ऑक्युपेशन्स असतात की ज्यामध्ये बराच वेळ त्यांना उभं राहावं लागतं, जसं की टीचर्स असतात किंवा इतर पेंटर म्हणा, असे जे काही ऑक्युपेशन्स आहेत त्यांना बराच वेळ उभं राहावं लागतं. किंवा असे काही पेशा आहेत की ज्यांना खूप वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात, खूप कष्ट करावं लागतं. आपला जो शेतकरी वर्ग असतो, हमाल वर्ग असतो की जे अतिशय वेळ काळीची पर्वा न करता शेतात त्यांचं काम सुरू असतं, विविध ओझे उचलले जातात, त्यामुळेही त्याचा भार हा कळत नकळत गुडघ्यांवर पडतो आणि हे आजार वाढायला मदत होते. नंतर आता आजकाल सर्रास दिसलेलं कारण म्हणजे की भोजन जर किंवा काही खाल्ल्यानंतर व्यायाम केला जातो. बऱ्याच जणांना जिममध्ये जाताना काहीतरी एका बॅगमध्ये घेऊन गेलेले असतात की प्रोटीन्स खाऊन्स वगैरे. तर आयुर्वेदानुसार व्यायाम हा रिकाम्या पोटीच केला पाहिजे. नंतर अतिव्यायामसुद्धा टाळावा. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की व्यायाम हा अर्धशक्त्यानिशय वस्तू, म्हणजे आपल्या ताकदीपेक्षा अर्धा व्यायामच करावा. समजा आपण 1 किलोमीटर पळल्यावर आपल्याला श्वास मोठा होत असेल, घाम येत असेल, तर आपल्यासाठी अर्धा किलोमीटर व्यायाम हा योग्य आहे. किंवा ऋतूनुसार व्यायाम करावा. हिवाळ्यात तो जास्त करावा, इतर गरम ऋतूमध्ये तो कमी करावा आणि पावसाळ्यासारख्या ऋतूत तो मध्यम प्रमाणात करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा व्यायाम जो आहे तो करण्यापूर्वी संपूर्ण अंगाला तेल लावलं पाहिजे. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमा वाताद्या दृष्टीप्रसाद पुष्टायू स्वप्न त्वक दाढ्यकृत. म्हणजे काय की अभ्यंग म्हणजे तिळाचं तेल किंवा इतर कोणत्याही तेलाने रोजच्या रोज अंगाला तेलही लावलं गेलं पाहिजे. आणि त्याने काय होतं, जरा म्हणजे म्हातारपण लवकर येत नाही, उशिरा येतं. म्हातारपण उशिरा येणं म्हणजे की जे एजिंग होत असतं किंवा आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं त्याची गती मंदावते आणि म्हातारपण उशिरा येतं. नंतर श्रम म्हणजे जो थकवा असतो तो येत नाही, शरीरातला वात वाढत नाही, डोळ्याची दृष्टी चांगली होते, झोप चांगली लागते, आयुष्याचं वर्धन होतं आणि शरीर दृढ बनतं. जर साधं लाकूड आहे समजा, त्याला जर रोज तेल लावलं, जर आपण ते बेंड करायला बघितलं तर ते बेंड होत नाही, पण त्याला जर रोज तेल लावून थोडंसं शेकलं गेलं तर काही दिवसांनी ते असं गोल होतं. तर तसंच व्यायाम करण्यापूर्वी जर संपूर्ण अंगाला तेल लावलं गेलं आणि मग व्यायाम केला गेला तर शरीर अगदीच लवचिक होऊ शकतं चांगल्या पद्धतीने. तर अतिव्यायाम किंवा काही खाऊन व्यायाम करायचा टाळावा. आणि याशिवाय काही वेगवेगळे आजार असतात, ते आपण पुढे बघू. एक छोटंसं उदाहरण सांगतो की आता आपल्याला वाटेल बऱ्याचदा दात किडलेले असतात, तर त्यातनं पण गुडघेदुखी उत्पन्न होऊ शकते. आपल्या दादरच्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण येत होता बऱ्याचदा की त्यांना खूप दिवस झालं गुडघेदुखी होते. त्यांनी एक्सरे MRI केले होते, वेगवेगळ्या डॉक्टरांची वेगवेगळ्या पॅथीची ट्रीटमेंट झाली होती, पण त्यांना म्हणावासा फरक पडत नव्हता. काही दिवस गोळ्यांपुरता पडायचा, परत पहिल्यासारखंच व्हायचं. मग जेव्हा रुग्ण आपल्या क्लिनिक मध्ये येतो तेव्हा आपण अगदी नाव, जन्म कधी झाल्यापासून ते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतो याची सगळी दर्शनम स्पर्शनम प्रश्न, म्हणजे तो आत चालत येताना ते तपासून बघणं, प्रश्न विचारणं, या पद्धतीने जेव्हा इतिहास घेतो तेव्हा असं जाणवलं की त्यांना कृमीदंताचा इतिहास आहे. म्हणजे दातांमध्ये सतत कीड लागायची त्यांच्या. आणि जेव्हा आपण कृमीदंताची ट्रीटमेंट केली त्यांना, म्हणजे आयुर्वेदामध्ये चंद्रप्रभा हे दंतशूल विनाशीने आलेलं आहे, कृमीकुटार यांसारखी औषधं आणि काही वाताची औषधं, बृहतवात, चिंतामणी वगैरे या पद्धतीने, आणि जेव्हा ती वापरली तेव्हा त्यांची गुडघेदुखी काही महिन्यांमध्ये चांगल्या पद्धतीने कमी झाली. फारच छान, फारच छान. मित्रांनो, डॉक्टर कुंभारे आपल्याला सहज सोप्या ज्या गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो त्याविषयी पण आपल्याला मार्गदर्शन करतात. आपले आई बाबा, आजी आबा सांगत असतात की शरीराला तेल लावणं, तर त्याचं काय महत्त्व आहे सर आपल्याला समजून सांगतायत. तर अजून सरांकडून जाणून घ्यायचं. तुमच्या फोनची पण आम्ही वाट बघत आहोत. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली,
गायत्री सेल्स समोर बार्शी 413401 शाखा पुणे ठाणे दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र पत्ता बार्शी द्वारकामाई कॉम्प्लेक्स राहुल गल्ली गायत्री सेल्स समोर बार्शी 413401 शाखा पुणे ठाणे दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि मित्रांनो, आज आपण चर्चा सुरू आहे गुडघ्याचं आणि सांध्याचे जे ऑपरेशन्स होतात ते कसं आयुर्वेद उपचाराने आपण टाळू शकतो त्याविषयी आपली याची चर्चा सुरू आहे. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अतुल कुंभारे सर. तर MD आयुर्वेद सरांनी केलेला आहे आणि त्यांच्या अनुभवाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. फोन करून जरूर आम्हाला प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला गुडघ्याचे जे त्रास आहे त्याची कारणांविषयी सांगत होता, तर अजून काय सांगता येईल? आता जी आपण कारणं पाहिली, या कारणांमुळे काय होतं, आपण मागाशी पाहिलं की गुडघ्याची किंवा नी जॉईंटची संरचना किंवा ॲनाटॉमी पाहिली, तर या कारणांमुळं जे आपण वंगणाच्या पिशव्या किंवा बरसा जे असतात ते झिजायला लागतात, कमी कमी व्हायला लागतात. आणि एकीकडे या कारणांमुळं बोन पण झिजायला लागतात किंवा त्याचं डिजनरेशन व्हायला लागतं. आणि मग ते एकमेकांवर म्हणजे बोलीभाषेत असं म्हटलं जातं की हाडं घासायला लागली किंवा हाडे जवळ आली, गुडघ्याची वाटी खराब झाली, गादी झिजली, तर या पद्धतीने येऊन रुग्णांना लक्षणं दिसायला लागतात. बरोबर. आणि मग लक्षणांचा सर तुम्ही विषय काढला, तर मग कसं कळणार की गुडघ्याचं आरोग्य थोडंसं बिघडत चाललंय किंवा त्रास होत चाललाय, कसं समजायचं? वातपूर्ण धृतिस्पर्श शोपः संदिग्धते अनिलाहा प्रसारण आकुंचनयो प्रवृत्तीचे संवेदना. म्हणजे काय होतं, वातपूर्ण धृतिस्पर्श म्हणजे गॅस किंवा हवा भरलेला फुगा वगैरे कसा असतो त्या पद्धतीने गुडघ्याची रचना होते आणि हालचाल करताना तो दुखायला लागतो. गुडघा किंवा कोणताही सांधा त्या पद्धतीने सुजला जातो, हालचाल करताना दुखायला लागतो. आणि याशिवाय काही रुग्ण असे सांगतात की माझा फक्त पुढचा भाग दुखतोय किंवा जे पटेला बोन असतं ज्याला गुडघ्याची वाटी म्हणते त्याच्या बाजूचे, म्हणजे बोलीभाषेत त्याला गुडघ्याचा डोळा असं म्हटलं जातं, तर तो दुखायला लागतो. किंवा काही वेळेस मागचा बाजू ज्याला ग्रामीण भागात लवणी असं म्हणतात तो भाग दुखायला लागतो. काही रुग्णांना असं होतं की खूप काम केल्यावर दुखतं, विश्रांती घेतल्यावर कमी होतं. काही जणांना विश्रांती दुखल्यावर वाढतं, काम केल्यावर जरा बरं वाटतं. काही जणांना अपचन झालं की दुखतं, काहींना पोट साफ नाही झालं की दुखू शकतं. तर अशी वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं जाणवतात. आणि याशिवाय सगळ्याच म्हणजे पूर्ण अंगच दुखलं जातं, अशा पद्धतीची लक्षणं असतात. डॉक्टर कुंभारे, आम्हाला हे देखील सांगा की स्त्रियांमध्ये म्हणजे माता भगिनींमध्ये हे जे गुडघेदुखीचं प्रमाण आहे, सांधेदुखीचं प्रमाण आहे, ते का जास्त आढळून येतं त्याविषयी? बरोबर, छान प्रश्न आहे. आयुर्वेदामध्ये विविध चर्या सांगितलेल्या आहेत. चर्या म्हणजे काय की डेली रेजिमेंट्स, जे आपण दैनंदिन डेली रेजिमेंट्स म्हणजे जे आपण दैनंदिन आयुष्यात फॉलो केले पाहिजे त्याला दिनचर्या म्हणतात. ऋतुचर्या म्हणजे काय की जसा ऋतू बदलतो, वर्षा, शरद, हेमंत किंवा ग्रीष्म, शरद, वसंत, तर या प्रत्येक ऋतूत काय खावं, काय करावं याचं आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे रेजिमेंट त्याला ऋतुचर्या म्हणतात. आणि स्त्रियांच्या बाबतीत 3 चर्या वेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर ते कोणत्या? एक म्हणजे रजस्वला परिचर्या, की पाळीचं रक्त किंवा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये काय काळजी घ्यावी हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर या काळात गर्भाशय व्रणित झालेलं असतं, गर्भाशयातनं रक्तस्राव होत असतं. आपल्याला साधी जखम झाली तर आपण त्याची किती काळजी घेतो, तर गर्भाशयाला 4 दिवस ब्लिडिंग होत असतं. तर या काळात त्या स्त्रीने पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे. याशिवाय आहार आहे तो कोरडा किंवा अल्प प्रमाणात, की जेणेकरून इंडायजेशन होणार नाही या पद्धतीने खाल्ला पाहिजे. असे वेगवेगळे आपण जेव्हा स्त्रिया ट्रीटमेंटला येतात तेव्हा त्यासाठी पाळीच्या काळात पाळायचं पथ्य या नावाचा एक कागदच आपल्या क्लिनिकमध्ये बनवला आहे, तो त्यांना देतो. याशिवाय दुसरी परिचर्या असते ती गर्भिणी, म्हणजे तिसरी गर्भिणी राहिल्यानंतर घ्यायची काळजी. आणि त्यानंतर सुतिका परिचर्या. आता बऱ्याच या दगादगीच्या आयुष्यात असं होतं की डिलेव्हरी झाल्यानंतर काही दिवस रजा असते आणि ते कामाला जायला लागतात, पण त्या काळामध्ये त्या स्त्री डिलेव्हरीनंतर शेकडी म्हणजे मसाज करणं, वाफारा देणं या गोष्टी होत नाहीत. याशिवाय दशमुळारिष्ट,
देवदार वरिष्ठ, कर्पास मुलासव यासारखी जी औषधं असतात की जे गर्भाशय मोठं झालेलं असतं ते अवयव पूर्वस्थितीत आणणारे, शरीरातली वात कमी करणारी ही जी औषधं आहेत ती घेतली जात नाहीत आणि मग त्याचा परिणाम म्हणून पुन्हा गुडघेदुखी किंवा कंबरदुखी या पद्धतीचे आजार सुरू होतात. तर ह्या परिचर्यांचं नीट पालन न केलं की हाडांची झीज व्हायला एक कारण मिळू शकतं. त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात जे बदल होत असतात जन्मल्यापासून ते पुढेपर्यंत, तर म्हणजे मेनार्के पिरियड सुरू होणं, प्रेग्नन्सी होणं, डिलेव्हरी नंतरचे बदल आणि मेनोपॉजल, तर यामध्ये स्त्रियांच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे ही अस्थिधातू किंवा बोनची झीज होऊन सांध्यांमध्ये त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजनची लेवल ही स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजनची लेवल ही कमी होऊ लागते किंवा कमतरता येते, त्यामुळं अस्थिची झीज होते. किंवा कोलिस फ्रॅक्चर नावाचं एक फ्रॅक्चर असतं की ते या काळात कॉमन दिसते. नंतर जनरली बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढणं, तर गर्भाशय काढलं जातं आणि यामुळे ही शरीरात पोकळी निर्माण होऊन मेदावृत्त वाताची संप्राप्ती म्हणजे पॅथोजेनेसिस घडतं आणि अस्थिधातूची झीज होते. असे असंख्य कारण आपल्याला सांगता येतील. फारच छान डॉक्टर साहेब. यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे, नांदेडहून फोन आहे, सुरेश नरवाडे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सुरेशजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर गुडघ्यामध्ये त्रास होतो सर 6 महिन्यापासून. हा, किती वय आहे तुमचं? वय माझं 50 वर्ष आहे. बरं सर, काही विचारायचं अजून? नेमका काय त्रास होतोय सुरेशजी तुम्हाला? चालता चालता खटकल्यासारखं वाटते थोडं गुडघ्यामध्ये. ओके, तुमचं वजन जास्त आहे का कमी आहे का मध्यम स्वरूपाचं? वजन सर 54 किलो आहे. ओके, काम काय करता तुम्ही? काम काही नाही सर, शेती करत बघतो सर. ओके, तुम्ही जे सांगताय त्यावरून एकंदरीत असं जाणवतं की तुमच्या सांध्याची झीज झालेली आहे. तर महानारायण तेल जे मिळतं ते आणून तुम्ही रोजचे रोज गुडघ्याला मसाज करू शकता. महायोगराज गुगुळ सारख्या औषधं घेऊ शकता. जेवणामध्ये खारीक दुधाचं प्रमाण जास्त ठेवा आणि आजूबाजूच्या वैद्याकडे किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे दाखवा आणि योग्य अशी ट्रीटमेंट सुरू करा की जेणेकरून हा त्रास कमी व्हायला मदत होईल. फारच छान, धन्यवाद सुरेशजी आपल्या प्रश्नासाठी. आणि असंच तुम्ही फोन करून प्रश्न विचारा म्हणजे जेणेकरून सरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन आपल्याला घेता येईल आणि आयुर्वेद शास्त्राविषयी अजून जाणून घेता येईल. त्याचे काय फायदे आहेत ते देखील आपल्याला सरांकडून जाणून घेता येईल. सर, तुम्ही आम्हाला सांगत होतात गुडघ्याचे आजार आणि स्त्रियांच्या मध्ये जास्त आढळून येतो, याविषयी चर्चा झाली. आता शरीरामध्ये इतर आजार पण असतात, त्याचा आणि सांधेदुखीचा काही संबंध आहे का ते देखील आम्हाला? बरोबर, बऱ्याचदा काय असतं गुडघेदुखी ही सेपरेट असते किंवा इतर आजारांची लक्षणं स्वरूपात ते आलेले असते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर स्थौल्यता म्हणजे ओबेसिटी, जेव्हा वजन खूप वाढतं तेव्हाही गुडघेदुखी वाढू लागते. कसं की आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर जेव्हा मेटाबॉलिझम बिघडतं किंवा वरील कारणांमुळं आपल्या शरीरातलं जे पोषण आहे ते सगळं मेद धातूकडे जायला लागतं. जसा आपला तराजू असतो त्यामध्ये जो काटा असतो तसा इकडे 3 आणि इकडे 3 धातूंच्या मध्ये मेद आहे. जेव्हा मेदाचं पोषण व्हायला लागतं तेव्हा ॲटोमॅटिक इतर धातूंचं पोषण कमी व्हायला लागतं, अस्थि धातूचं वगैरे, आणि अस्थि धातूची झीज सुरू होते आणि गुडघे दुखायला लागतात. आणि याशिवायच आपण जेव्हा उभा राहतो तेव्हा आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा गुडघ्यावर येत असतो आणि त्यामुळे ही गुडघेदुखी वाढायला लागते. याशिवाय ज्वर, वातज्वर म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे, एक तापाचा प्रकार आहे, त्यामध्ये ही जानुशूल म्हणजे गुडघेदुखी हे लक्षण आलेलं आहे. आपल्या बार्शीच्या क्लिनिकमध्ये पंढरपूरहून एक रुग्ण येत होता. तर त्यांना नेहमी खूप दिवसापासून गुडघेदुखी होते, सकाळी उठता येत नव्हतं, संपूर्ण अंग ताटल्यासारखं व्हायचं. त्यांनी बरेच ठिकाणी ट्रीटमेंट केली आणि नंतर ते आयुर्वेदाकडे आले. जेव्हा आपण त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेतली तेव्हा सगळ्यात शेवटी त्यांनी खोदून विचारल्यावर सांगितलं की अंगात बारीक ताप असतो. बस, मग त्यांना आपण ज्वराची चिकित्सा सुरू केली आणि त्याच जोडीला गुडघेदुखीचे औषध दिले. तर त्यांची जी एवढ्या वर्षाची गुडघेदुखी आहे ती अगदी काही महिन्यामध्ये त्यांना उपशम मिळाला किंवा रिझल्ट मिळाला. याशिवाय आम्लपित्ताचे रुग्ण असतात. असंच पुण्याच्या क्लिनिकमध्ये पेशंट येत होता की ज्यांना प्रचंड पित्ताचा त्रास होता आणि त्या बाजूला गुडघेदुखी होते. ते बरेच दिवस त्यासाठी ट्रीटमेंट घेत होते,
पण त्यांना म्हणावासा त्यामध्ये फरक होत नव्हता. तर त्यांची प्रकृती बघून आपण चिकित्सा केली आणि जेव्हा पित्ताची औषधं दिली तेव्हा आम्लपित्ताची, तेव्हा त्याने त्यांना चांगल्या पद्धतीने फरक पडला. याशिवाय नंतर आपल्याला सगळ्याला माहिती आहे की चिकनगुन्या किंवा तत्सदृश्य जे व्हायरल इन्फेक्शन असतात की त्यामध्येही बऱ्याचदा सांधेदुखी होते किंवा गुडघे दुखायला लागतात. तर याची चिकित्सा जी आयुर्वेदात सांगितलेली आहे. चिकनगुन्या कशामुळे होतो की मॉस्किटो बाईट किंवा एक कीटक दंशामुळे होतो. तर या सगळ्याची चिकित्सा आयुर्वेदामध्ये अगततंत्र नावाच्या आज यात मिळते आणि त्याची चिकित्सा केली किंवा ट्रीटमेंट दिली की सांधेदुखी बरी व्हायला लागते. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर कुंभारे आपल्याला छान माहिती देतात आणि वेगवेगळी कारणं देखील उलगडून दाखवत आहेत. वेगवेगळ्या छटा ज्या एखाद्या आजाराच्या असू शकतात किंवा गुडघेदुखी कशामुळे होऊ शकते त्याविषयी आपण माहिती घेतोय. तर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहता आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्याला आयुर्वेदाचार्य, अनुभवी असे आयुर्वेदाचार्य डॉक्टर अतुल कुंभारे आपल्याला मार्गदर्शन करतायत. गुडघ्याचे आणि सांध्याचे जे ऑपरेशन्स होतात ते टाळण्यासाठी आयुर्वेदाने ते कसे उपचार केले जातात त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे. डॉक्टर साहेब, काय सांगणार की हे जे गुडघ्याचे किंवा सांध्यांचा त्रास असतो तर भारतीय आयुर्वेद शास्त्रामध्ये हे ऑपरेशन्स कसे टाळले जातात किंवा कोणत्या उपाय याद्वारे हे आपल्याला टाळता येऊ शकतं त्याविषयी सांगा. कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट ही संक्षेपयोग, क्रियायोगो, निदान, परिवर्जना. म्हणजे कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट ही सर्वप्रथम निदान म्हणजे जो पॉझिटिव्ह फॅक्टर असतो किंवा ज्यामुळे ती गोष्ट घडत असते ती सर्वप्रथम थांबवली पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण सांध्यांच्या आजाराची किंवा ते ऑपरेशन टाळण्यासाठी जेव्हा ट्रीटमेंटला रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा तो साधारण 2 पद्धतीमध्ये बसतो. त्याच एकतर धातुशयजन्य संप्राप्ती असते किंवा अवरोधजन्य असते. तर धातुशयजन्य म्हणजे काय की त्यांच्या सांध्याची किंवा अस्थी किंवा बोनशी खूप मोठ्या प्रमाणावर झीज झालेली असते. आणि दुसरी असते ती अवरोधजन्य. अवरोधजन्य म्हणजे काय असतं की सततचं अपचन होणं किंवा वेळेवर न जेवणं यांसारख्या गोष्टीमुळे शरीरात आम नावाचा एक पदार्थ तयार होतो. बोलीभाषेत त्याला अनडायजेस्टेड फूड असं म्हणता येईल. तर तो काही कारणांमुळे तो सांध्याखाली जाऊन बसतो आणि सांधेदुखी सुरू होते. तर त्याला अवरोधजन्य संप्राप्ती असं म्हणतात. आणि याशिवाय काही स्थानं सांगितलेली आहेत की ज्या ठिकाणी वात गेला की ते दुखायला लागतं. उदाहरणार्थ अस्थिगत वात असं सांगितलंय. तर मांड्या, सांधे दुखणं आणि खूप थकवा येणं हे त्याची लक्षणं असतात. मज्जागत वात असं सांगितलंय. तर मज्जागत वातामध्ये काय होतं की बोन्स हे पोकळ झाल्यासारखे वाटतात, थकवा येतात, अंग ताटल्यासारखं होतं. तर ही मज्जागत वातांची लक्षणं असतात. बऱ्याचदा शिरांमध्ये खूप ताटरता येते किंवा लूजपणा येतो. तर हे शिरागत वाताचं लक्षण असतं. बऱ्याचदा स्नायू आत ओढला जातो किंवा बाहेर ओढला जातो, हे स्नायुगत वातामध्ये होतं. आणि बऱ्याचदा संपूर्ण शरीरामध्ये वात येतो, सांधा निखळल्यासारखा वाटतो. तर हे स्नायुगत सर्व शरीरगत वाताचं लक्षण असतं. तर या पद्धतीने त्याचं प्रॉपर निदान करून बारकावा बघून आपण चिकित्सेला सुरुवात करतो. मग त्याच्या शरीराला काय गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीनुसार औषधाची निवड केली जाते. जेव्हा एक उदाहरण म्हणून सांगतो,
हा ॲक्च्युली डॉक्टरांचा भाग आहे की समजा त्याचा गुडघा आणि अस्थिधातू म्हणजे मांडीतला हाड वगैरे दुखतंय तर त्यावेळेस रासना पंचक सारखा काढा वापरला जातो. त्रिकस संधी म्हणजे कंबर पाठीच्या ठिकाणी दुखतंय तर त्यावेळेस रासना सप्तक सारखा काढा वापरला जातो. मोठ्या पद्धतीने दोष असेल तर महासुदर्शन, विदर्यादिगण, गुडुच्चादिगणासारखी औषधं वापरली जातात. तर या पद्धतीने ती ट्रीटमेंट केली जाते. याशिवाय बृहत्वाद चिंतामणी, रसराज रस यासारखे जे औषधं असतात तर ती वापरली जातात. तर अशा पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करत असतो. फारच छान सर, आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतायत आणि अभ्यासासाठी काही औषधांची नावं देखील त्यांनी सांगितलेली आहेत. तर सर आम्हाला पुढचं हे सांगा की आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्माविषयी काय सांगितलं, उपचारामध्ये कसा उपयोग केला जातो त्याविषयी सांगा. बरोबर. कसं आहे, समजा रस्त्यामध्ये थोडंसं पाणी साठलेलं आहे तर ते वारा ऊन याने ते कमी होतं आणि जर खूप एखादा खड्डा पडला आणि त्यामध्ये पाणी साठलंय तर ते किरकोळ वारा ऊन याने कमी होत नाही तर त्याला ते पाणी बाजूला काढूनच ते वाळवावं लागतं. अगदी तसंच आहे माणसाच्या शरीरामध्ये पण की थोडासा आजार असेल तो औषधांनी जातो पण खूप साठून बसला असेल तर तो पंचकर्म पद्धतीने बॉडी डिटॉक्सिफाय किंवा शरीर शुद्धी करूनच तो बाहेर काढला जातो. तर पंचकर्म म्हणजे वमन, विरेचन, बस्ती आणि रक्तमोक्षण हे 5 प्रकारची कर्म ही आयुर्वेदात सांगितलेली आहेत. तर जो सांध्याचे आजार वगैरे हे वातव्याधीत मोडतं आणि यासाठी सर्वात श्रेष्ठ चिकित्सा ही बस्ती चिकित्सा सांगितलेली आहेत. की बस्ती चिकित्सा म्हणजे काय की आयुर्वेदातल्या ज्या वनस्पती आहेत त्याचे काढे किंवा तेल किंवा संस्कारित दुग्ध बनवलं जातं आणि ते गुदमार्गाद्वारे आतमध्ये सोडलं जातं. तसं का केलं जातं की गुदमार्गाजवळ पुरीशधर कला आहे, तिथं गेलेले औषध पुरुषाची शुद्धी होऊन तिथंच पुढं अस्थिधर कला आहे तर ते अस्थिधातूवर जातं आणि अस्थिधातूची झीज कमी करायला मदत करतं. जसं की आता आपण झाडाच्या मुळाजवळ पाणी ओततो किंवा त्याला खत पाणी करतो तर त्याची पानं फुलं बहरायला लागतात. तसं आपल्या शरीराचं मूळ हे मोठं आतड आहे, तिथं सोडलेल्या औषधामुळं अस्थिधातूंच्या पेशी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला लागतात. तर तिक्त शिर जेव्हा अस्थिधातूमध्ये दोष येतो तेव्हा तिक्त रसाच्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या दुधांच्या आपण बस्ती देतो. जेव्हा मज्जेमध्ये दोष होतो म्हणजे बोन मॅरो तर त्या लेवलला मज्जा तेलासारखी जी काय आपण शोधित तेलं बनवलेली आहेत त्याचा बस्ती दिला जातो. आणि या सगळ्या उपचारांमुळं ऑपरेशनसारखे जे दुर्जर वाटणारे आजार सुद्धा आहेत तर ते कमी यायला लागतात आणि पेशंट त्यातनं सहज बाहेर पडू शकतो. फारच छान डॉक्टर कुंभारे आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे, हिंगोलीहून फोन आहे, माधव बांगर यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार माधवजी, आपला प्रश्न विचारा, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हा सर, हिंगोलीवरून बोलतो मी, माधव बांगर. हां. तर सकाळी सकाळी गुडघे फार दुखतात सर. बरं. ओके. दोन्ही पायाचे आणि वय 50 वर्ष आहे. बरं. माधवजी, गुडघ्यावर सूज असते का तुमच्या? नाही सर, नाही, काहीच नाही. नसते. आणि आवाज येतो का त्यामधून? हा, थोडा आवाज येते सर, किंचित कटकट कटकट असा. ओके. तुमची जी गुडघेदुखी आहे ती तुमच्या सांगण्यावरून धातुक्षयजन्य किंवा झीज होऊन झालेलीच दिसते. का तुमचं कष्ट खूप झालेलं आहे का याआधी? हो सर, हो ना, हार्ड वर्कर आहे सर मी. हा, तर त्यामुळेच आहे. तर आता जे मी सांगितलं त्या पद्धतीनेच आपण चिकित्सा करावी. पण एकदा आपण जवळच्या डॉक्टरांना दाखवावं आणि त्याच्या जोडीला लाक्षादी गुगुळ किंवा महारासनादी काढा, दशमुळारिष्ट अशा पद्धतीने औषधं घ्या. आणि कार्यक्रमाच्या शेवटी मी एक लाडू सांगणार आहे. बरं. तर तो आपण घ्यावा, त्यानं तुमची गुडघेदुखी कमी व्हायला मदत होईल. फारच छान. मित्रांनो, तुम्ही असेच छान छान प्रश्न विचारा म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सरांकडून माहिती घेता येईल आणि आपलं ज्ञान वाढवता येईल आणि ज्ञानाचा दीप आपल्या कार्यक्रमाद्वारे सगळीकडे लावता येईल. तर सरांनी काही औषधांची नावं पण सांगितले. जाता जाता सर एका लाडू कसा त्याविषयी पण सांगणार आहेत, आरोग्यवर्धक लाडू असा. आणि सर, आयुर्वेद शास्त्रामध्ये त्वरित ज्या वेदना होतात त्या शमनासाठी, कमी करण्यासाठी काय केलं जातं त्याविषयी सांगा. बरोबर. त्वरित वेदना प्रशमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये विद्धकर्म, रक्तमोक्षण म्हणजे जलोकावचरण करणं आणि
अग्निकर्म ह्या 3 चिकित्सा आपण करतो. तर विद्धकर्म म्हणजे काय, आयुर्वेदात 107 प्रकारची मर्म सांगितलेले आहेत. मर्म म्हणजे वेगवेगळे पॉईंट्स असतात. तर त्या पॉईंट्सला आपण विविध पद्धतीने विद्ध म्हणजे पंक्चर केल्यासारखं करतो आणि त्यामुळे त्यातल्या वेदना कमी व्हायला मदत होते. जेव्हा आता गुडघेदुखीचा रुग्ण येतो तर त्याचे एक 5-6 पॉईंट आहेत, त्या ठिकाणी विद्धकर्म केलं जातं निडलच्या साह्याने आणि त्यांच्या वेदना कमी व्हायला मदत होतं. जसं की आता आपण एखाद्या रुग्णाला डोळ्यांची जळजळ व्हायला लागते आणि जेव्हा आपण साधा उपाय घरी कैलास जीवन किंवा खोबरेल तेल लावलं तळपायाला तर डोळ्यांची जळजळ कमी होते. तर तसं बघता त्या दोन्हीत असं काही कनेक्शन नाही आहे की तळपाय आणि डोळ्यांमध्ये, पण ते लावलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो. तर त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतं. याशिवाय जलोकावचरण, लीच नावाचं किंवा जलोका किंवा बोली भाषेत ज्याला जळू म्हणलं जातं, तर तो कीटक असतो तर तो त्या ठिकाणी लावला जातो. तो दूषित रक्त निघून त्यातलं बाहेर काढतं आणि ते काढल्यानंतर तिथला जो दूषित झालेला वात असतो तो कमी होतो आणि त्यामुळे त्वरित वेदना कमी होण्यासाठी मदत होते. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर कुंभारे यांच्याकडून आपण अजून माहिती घेणार आहोत. अजून छान छान माहिती आयुर्वेद शास्त्रामध्ये कसं ऑपरेशन टाळता येतं त्याविषयी माहिती घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे की गुडघ्यांचं आणि सांध्यांचं जे त्रास आहे त्याच्यावर ऑपरेशन आपण कसं टाळू शकतो आयुर्वेद उपचाराने. आणि अनुभवी आयुर्वेदाचार्य MD आयुर्वेद डॉक्टर अतुल कुंभारे आपल्यासोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर साहेब, बरेचदा डॉक्टर असं म्हणतात की गुडघ्यामध्ये फ्लुइड जमा झालं आहे, पाणी जमा झालं आहे, तर आयुर्वेदामध्ये यावर कशी उपाययोजना केली जाते त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर. काय होतं, जेव्हा फ्लुइड जमा होतं तेव्हा त्या सांध्याची रचना कोल्ह्याचं डोकं जसं असतं त्या पद्धतीने तो सांधा दिसायला लागतो आणि याचं वर्णन आयुर्वेदात कोष्टुक शीर्ष या नावाने केलेलं आहे. कोष्टुक म्हणजे कोल्हा आणि शीर्ष त्याच्या डोक्यासारखं त्या सांध्याची रचना होते, त्यामुळे त्याला कोष्टुक शीर्ष असं म्हटलं जातं. तर रक्त बिघडवणारी आणि वात वाढवणारी जी काही कारणं असतात त्याचं सेवन केल्यामुळं हा आजार होतो. आणि आयुर्वेदीय पद्धतीने प्रॉपर चिकित्सा केली तर कसलंही ऑपरेशन किंवा फ्लुइड काढायची गरज पडत नाही. ॲटोमॅटिक ते फ्लुइड सुकत जातं. जसं त्रिफळा आणि अमृता नावाच्या वनस्पतीचा काढा गंधक रसायनाबरोबर घेतला, बृहत्वाद, चिंतामणी, रसराजसारखी औषधं त्याच्या जोडीला घेतली तर हा पूर्ण आजार निघून जाऊ शकतो. फारच छान. आणि डॉक्टर कुंभारे, आम्ही आजकाल AVN म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस विषयी ऐकतो, स्पेशली खुब्यामध्ये जो त्रास होतो त्याविषयी ऐकतो, किंवा पेशंट्स पण जास्त बघून येतात. तर ते टाळण्यासाठी, ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये कसे उपाययोजना केल्या जातात त्याविषयी. बरोबर. अवॅस्क्युलर नेक्रोसिस हे आत्ता जे करोनानंतर बऱ्याच ठिकाणी पाहण्यात आला. पूर्वी त्याचे रुग्ण यायचे पण करोनानंतर अधिक प्रमाणात आले. तर त्याचं महत्त्वाचं कारण असं असावं की स्टिरॉइडचा जेव्हा अतिरिक्त वापर होतो तेव्हा अस्थिची झीज व्हायला लागते आणि ही संप्राप्ती शरीरामध्ये घडायला लागते. आणि अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा कुठेही होऊ शकतो, पण जास्त करून खुब्याच्या सांध्यामध्ये, ज्याला वंक्षण संधी असं संस्कृतमध्ये म्हणतात आणि इंग्रजीत हिप जॉईंट. तर अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की हाडाच्या विशिष्ट भागाला रक्तपुरवठा कमी होतो आणि ते मृतासारखं होऊन जातं. तर बॉल अँड सॉकेट जॉईंट जे फिमर जो आहे, हेड ऑफ फिमर, तर तिथं रक्तपुरवठा कमी होतो आणि ते मृतावस्थेत होतं आणि त्यामुळे रुग्णाला अतिशय वेदना असतात.
चालायला त्रास होतो. इवन काही आपण असे पेशंट बघितलेत की जे जेंट्स पेशंट ते स्वतःची पॅन्टसुद्धा स्वतः घालू शकत नव्हते किंवा त्यांना धरायला लागायचं, वॉकरवर क्लिनिकमध्ये यायला लागायचं. तर जेव्हा आयुर्वेदिक पद्धतीने त्यांनी उपचार केले, जे वॉकरवर आहेत ते चालत 3-4 महिन्यात आपल्या क्लिनिकमध्ये येऊ शकले. तर आयुर्वेदातील जलोकावचरण जे आपण आत्ता बोललो, जळू लावणं, पोटातून औषधं घेणं आणि बस्ती, ही चिकित्सा केल्यानंतर हा आजार अगदी चांगल्या पद्धतीने कमी होतो. एक आपल्याकडे असे बरेच रुग्ण येऊन जातात, पण एक विशिष्ट पेशंट सांगतो की बरेच जण म्हणतात की MRI नंतर फरक पडला का, पूर्वीचा MRI आणि नंतरचा MRI. तर लोणावळ्यातून आपल्याकडे एक रुग्ण यायचे, त्यांचा कोविड नंतर दोन्ही हिप जॉईंटला वेस्क्युलर नेक्रोसिस झालं होतं. एक होतं ते 3rd डिग्रीचं होतं आणि एक 2nd डिग्रीचं. तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचे दोन्ही हिप रिप्लेस केले पाहिजेत, अशा पद्धतीचं आहे. आणि त्यांना चालायला वगैरे खूप त्रास व्हायचा आणि आपण ट्रीटमेंट सुरू केली आणि साधारण 2 ते 3 महिने झाले होते. मोठे अधिकारी होते, तर इतर पाहुणे किंवा घरच्यांच्या प्रेशरमुळे त्यांना ऑपरेशन करावं लागलं. पण जेव्हा ते ऑपरेशनला गेले तेव्हा डॉक्टरांनी MRI काढला, जे दोन्ही हिप बदलणार होते. तर जे 3rd डिग्रीचं होतं ते 2nd डिग्री झालं होतं आणि 2nd डिग्रीचं होतं ते 1st डिग्रीपर्यंत आलं होतं. तर अजून काही महिने त्यांनी ट्रीटमेंट कंटिन्यू केली असती तर तेहीचं ऑपरेशन टळलं असतं त्यांचं. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. जालन्याहून फोन आहे. सचिन गीते यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. सचिनजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय सचिन? आवाज येत आहे? हो सर, येतोय आवाज. हा, आपला प्रश्न सलग विचारा, वय सांगून. ठीक आहे सर. माझ्या वडिलांना बघा वय एज आहे 75 वर्ष, पण गुडघ्याचं काही विलाज होत नाही सर. बरं, ओके सर काय विचारणार? दवाखाना पाहिला, सगळे केले, मग विलाज होत नाही इकडे दुकान. अच्छा, वजन कसं आहे वडिलांचं, जास्त आहे का कमी आहे? मीडियम आहे सर, वजन मीडियम आहे. ओके, आणि ते काम काय करायचे वडील? शेती सर. ओके, तर त्यांच्या गुडघ्यांची झीजच झालेली आहे. तर महानारायण तेल नावाचं तेल मिळेल, ते रोज हलक्या हाताने त्यांच्या दोन्ही गुडघ्याला लावावे. सूज नाही आहे ना गुडघ्याला? नाही, सूज नाही, निसर्ग दुखते समज रात्री झोप येत नाही. ओके, तर हलक्या हाताने महानारायण तेल लावावे. पोटामध्ये रौप्ययुक्त महायोगराज गुगुळ मिळेल, तो द्यावा. आणि महारासनादी काढा सकाळ संध्याकाळ दिल्यावर कमी येईल. आणि गंध तेल नावाचं किंवा धान्वंतर तेल नावाचं तेल मिळेल, ते 5-5 ml सकाळ संध्याकाळ पिण्यास द्यावं. आणि जवळपासच्या एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी कन्सल्ट करून घ्यावं. फारच छान. धन्यवाद सचिन आपल्या प्रश्नासाठी. असेच तुम्ही फोन करून आपल्या शंका आहेत त्या विचारायच्या आहेत आणि लाभ घ्यायचा आहे मार्गदर्शनाचा. तर आपण बघितलं की बरेचसे जे रुग्ण आहेत किंवा त्रास होतो आपल्या जनतेला गुडघेदुखीचा, तर आहाराविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की गुडघेदुखीची किंवा गुडघ्याची झीज टाळण्यासाठी काय आहार घ्यावा किंवा काय पथ्य पाणी केलं पाहिजे त्याविषयी? आहारामध्ये साधारण सर्वात महत्त्वाचं जे असतं की 2दा जेवणं आणि 1दा पोट साफ होणं आणि रात्रीची झोप ही प्रॉपर व्हायला पाहिजे. जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या सकाळी 10 ते 11 व संध्याकाळी साधारण 6 ते 7च्या दरम्यान जेवण व्हायला पाहिजे. आणि रात्रीचं जागरण वगैरे ते कमी व्हायला पाहिजे आणि नैसर्गिकरित्या पोट साफ हे व्हायला पाहिजे. आणि यासाठी जेवणामध्ये आता कधीतरी खाण्यात वगैरे आलं ती गोष्ट वेगळी, पण शक्यतो ज्वारीचा वापर जास्तीत जास्त करावा. ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, बाजरीची भाकरी अशा पद्धतीने आहार जास्तीत जास्त ठेवावा. कुठली एखादी फळभाजी असावी, आठवड्यातनं एखादी पालेभाजी चालेल, पण आयुर्वेदामध्ये पालेभाजीचा वापर हा कमीत कमी करावा असं सांगितलेलं आहे. आणि मुगाचं वरण किंवा तुरीचं वरण त्याच्या प्रकृतीनुसार जे योग्य आहे ते त्यांनी घ्यावं. आणि म्हणजे ऋतूनुसार आहार असावा आपला. एक छोटासा तुम्हाला घरगुती लाडू सांगतो की जो हिवाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येकाने 40 नंतर तरी ॲटलिस्ट 21 दिवस घेतला पाहिजे. आळीव, खसखस, खोबरं, खजूर, मेथ्या, तीळ, बडीशेप, बाळांशेपा, बिबे, बदाम, डिंक साधारण हे प्रत्येकी 50 ते 60 ग्रॅम घ्यावं. गूळ साधारण 600 ते 700 ग्रॅम घ्यावा. आणि तूप 200-300 ग्रॅम गरजेनुसार घ्यावा. आणि त्याचा सुपारी एवढा म्हणजे 20 ग्रॅमचा साधारण लाडू बनवावा व तो सकाळी उपाशी पोटी एक लाडू दुधाबरोबर सेवन केला असता
कंबर दुखणं, गुडघे दुखणे, अंगात काळा येणं, ज्यांचं पाय वळला जातो, हे आजार कमी होतात. थकवा येत नाही, आयुष्य वाढते, वाताचे आजार कमी येतात. आणि जे 60चे आजार आहेत, जे अलीकडे 30 ते 40च्या वयोगटात येऊ घातलेले आहेत, ते कमी येतात. फारच छान, फारच छान. मित्रांनो, सरांनी रहस्य सांगितलेलं आहे आरोग्य कसं सुदृढ ठेवायचं सांध्यांचं. तर तुम्ही नोंद केलीच असेल, लिहून घेतलंच असेल, तर हा लाडूचं सेवन जरूर करायचं. सरांनी हिवाळा जेव्हा सुरू होईल त्याच्या आधी सांगितलेलं आहे, तर जरूर त्याचा लाभ घ्यायचा आहे. आणि सर, आम्हाला विहाराविषयी काय सांगणार, की म्हणजे कुठला व्यायाम करावा, कुठला करू नये, त्याविषयी देखील सांगा. विहारामध्ये सर्वप्रथम प्रत्येकानेच हे गुडघ्यांच्या आजारासाठी तर उपयुक्त आहेच, पण शिवाय सर्वच आजारांसाठी किंवा जनरल हेल्थ चांगली राहण्यासाठी जे आयुर्वेदामध्ये आरोग्याची किंवा स्वस्थ व्यक्तीची जी डेफिनेशन सांगितलेली आहे की समधातू सममलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय इथे स्वस्थ मित्य भिदेते, की ज्याच्या मेटाबॉलिझम प्रॉपर आहे, धातू दोष हे समप्रमाणात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मन हे प्रसन्न आहे, तर तो व्यक्ती हा स्वस्थ कन्सिडर केला जातो. तर तो स्वस्थ व्यक्ती राहण्यासाठी प्रत्येकाने अनुलोम विलोम हे जे प्राणायाम आहे ते 20-20 मिनटं करावे. जेव्हा आपण एकदा श्वास घेतोच त्यावेळेस 150 ते 200 cc ऑक्सिजन हा आत जात असतो, पण जेव्हा जाणीवपूर्वक म्हणजे अनुलोम विलोम सारखे प्राणायाम करून श्वास आत घेतो तेव्हा तो साधारण 10 पटीने वाढतो ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन वाढल्यामुळे शरीरातल्या प्रत्येक पेशी चांगल्या व्हायला लागतात, वेदना कमी व्हायला लागतात. तर या पद्धतीने त्याचा फायदा होतो. याशिवाय सांध्यांच्या आजारामध्ये स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावेत, जास्त त्याला ताण देऊ नये, बेंड करू नये. तर या पद्धतीने आपण त्याची काळजी घेऊ शकतो. फारच सुंदर स्ट्रेचिंग एक्सरसाइज, अनुलोम विलोम सरांनी सांगितलेलं आहे रहस्य चांगले ठेवायला तुमचे सांधे. आणि सर, जाता जाता तुमचे 1-2 अनुभव आम्हाला ऐकायला आवडतील या क्षेत्रातले. हो, जेव्हा आपण ही ट्रीटमेंट द्यायला लोकांना सुरू केली तर बऱ्याचदा असं जाणवलं की ज्यांना खूप झीज होती ती झीज कमी प्रमाणात आली. बरेचसे रुग्ण हे साधारण फर्स्ट फ्लोअर चढायलाही त्रासदायक व्हायचं त्यांना, ती त्यांची मुवमेंट सोपी व्हायला लागली. आपल्याकडे पुण्याचे एक रुग्ण यायचे पुण्याच्या क्लिनिकला दाखवायला, तर पुण्याच्या क्लिनिकला ते वरही येऊ शकत नाहीचे, त्यांना मला तपासायला खाली यावं लागायचं. आणि त्यांचं निदान असं घडलं की गावाकडे गेले आणि सडनली त्यांना अतिसार म्हणजे जुलाब सुरू झाला. ऑलरेडी गुडघेदुखी होतीच, पण त्या जुलाबानंतर त्यांची ती गुडघेदुखी प्रचंड वाढली, त्यांना उठतासुद्धा येत नव्हतं. मग काही दिवस ते वॉकरनी चालायचे, त्यांचा मुलगा त्यांना बागेत फिरायला न्यायचा. तर अशा पद्धतीने त्यांची कंडिशन होती. जेव्हा त्यांनी 6-7 महिन्याचा आपला कोर्स केला, बृहत्वाद चिंतामणी किंवा इतर यासारखी औषधं घेतली आणि त्यानंतर त्या रुग्णांची हालचाल वगैरे सुखकर झाली, वेदनारहित झालं, वॉकर सुटलं, काठी सुटलं, ते एकटे सगळीकडे फिरतात. तर त्यांचं निदान आपलं होतं अतिसार असं. तर त्याची चिकित्सा केल्यानंतर त्यांना चांगला उपशम मिळाला. आणि आता ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर टू मेंटेन हेल्थ ऑफ हेल्दी पर्सन आपण त्यांना रात्री झोपताना घृतशिरा अभ्यास रसायनानाम श्रेष्ठ असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तर घृत आणि दूध हे म्हणजे 1 कप गरम दुधात 1 चमचा गाईचं तूप टाकून पिलं तर त्याने त्यांचं पोट साफ होतं, कॅल्शियम वाढतं. आणि दुसरी गोष्ट की सकाळी 1 चमचा खारीक जी आहे, खारकेची पावडर, ती दुधातनं त्यांना घ्यायला सांगितली. आणि त्या ह्याच्यावर त्यांचा थकवा कमी आहे, सगळ्याच गोष्टी त्यांच्या चांगल्या झालेल्या आहेत. फारच छान. डॉक्टर अतुल कुंभारे, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्याच्यातर्फे आणि आमचे प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. तर पुढील भागामध्ये जे आहे आपण एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत, आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तर आपली काळजी घ्या आणि आज इथेच थांबूया. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.
श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401, शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 9923990013 अथवा 9697482999.